फाउंडेशन आळंदी। चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर आपण दाखल करूयात आणि त्याही संघाचं आपण सुमधुर संगीताच्या माध्यमातून स्वागत करूया। घुमला आवाज रनी काळजात वाढली थरथर, घुमला आवाज रनी काळजात वाढली थरथर, जोशाने खेळणे आली पहा स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड। हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमित शेठ कोकणे मर्चंट नेव्ही, माननीय स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवड, माजी अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, व्हिजन एंटरप्राइजेस, माननीय प्रवीण शेठ वायकर संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, ओम इलिव्हेशन, माननीय अनुराग भाऊ कोरडे मिताली स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड। थँक्यू डीसी। आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं याच तालुक्यातील एक जुने जाणते लिजंड क्रिकेटर आळंदी गावचे सुमित भाऊ कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, किरण भाऊ कांबळे उपस्थित आहेत, ऋषी सरांच्या समोर त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मनापासून स्वागत आहे। मॅच सुरू होईल, पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहोत। तत्पूर्वी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं खास आंबेगाववरतून वैभवदादा सिनलकर, सुलतानबाई शेख आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे। प्रसिद्ध निवेदक अजित शेठ घनवट आणि त्यांचा देखील सगळा मित्र परिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। उपस्थित सगळ्या अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात दिवस क्रमांक 6 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मॅच होईल सुरू आणि पुन्हा एकदा आपण पहिलं इनिंग आणि पहिल्या डावासाठी कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात। आदरणीय सुमित सुतार सर आपल्या समेत पहिल्या डावासाठी त्या ठिकाणी जॉईन होतील। थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद उत्तम सर। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिला नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथो लढवया सदासिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी। नमस्कार मंडळी, रामराम। खेड तालुक्यातील मानाची भव्य क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलावरती पर्व क्रमांक 5 मध्ये संपन्न होत असणारी एक लोकप्रिय दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 पर्व 5 मध्ये उपस्थित सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग आणि क्रिकेट प्रेक्षक राजा वर्गाचं दुपारच्या सत्रामध्ये सुपर 8 चा थरार आणि आज बी ग्रुपच्या संपूर्ण मॅचेस मैदानावरती सुरू आहेत आणि त्या निमित्तानं सर्वांचं स्वागत। जाऊया मैदानावरती। षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवरती पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघाकडनं धनंजय रौंधळ। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत रोडे आणि गुजरात की खुशबू आयकॉन जिग्नेश पटेल ही जोडी आपण पाहता मैदानावरती दाखल झाली। स्वर्गीय शरदभाऊ शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन आंबोली खेड या टीमकडनं। पहिला चेंडू इथे सुरेख आलाय, धनंजय रौंधळ यांचा चेंडू आपण या ठिकाणी पाहताय। इथे मात्र पहिला चेंडू डॉट होताना मैदानावरती पाहिलंय। गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय रौंधळ तयार। या बळेचा चेंडू तिथे आपण पाहताय, सुरेख हाताने टॅप केला जाईल, दोन क्षेत्ररक्षकांच्या दरीतनं चेंडू थेट सीमारेषा पार, एरवर रास्ते हे 4 के चौकार, 4 धावा। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाईट कोमलवाडी नगरीचे सुपुत्र आणि युवोद्योजक विपुल खेंगले सरांचे शुभ आगमन आहे। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 पर्व 5 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे। धनंजय रौंधळ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज। पहिल्या षटकामध्ये यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय, तोले जंग प्रहार करायचा प्रयत्न आहे, मिस टाइम क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र हातातनं चेंडू निसटला। 2 धावाडी करता पलायन केलंय अनिकेत रोडे हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहताय। आंबोली खेड या संघाचा संघनायक आहे आणि इथे जर पाहिलं तर तो मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावासाठी फलंदाजीसाठी दाखल झालाय। लीग पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं अनिकेत रोडेची फलंदाजी दर्जेदार होती आणि तिथनं मात्र संघ सुपर 8 साठी दाखल झाला, मात्र आज खेळ उंचवणे गरजेचं आहे।
यावेळेस हा चेंडू स्विच हिट करायचा प्रयत्न आहे, छेडछाडीचा प्रयत्न केला होता, मात्र मैदानावरती धनंजय रौंधळ यांनी केलेला चेंडू आपण पाहताय अनिकेत रोडेच्या स्लॉक वरती आला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट. या ठिकाणी एक सूचना असणार आहे, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हिरो स्प्लेंडर गाडीची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपली चावी घेऊन जायची. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा मैदानावरती हाच स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न आहे, मात्र धनंजय रौंधळ या गोलंदाजासाठी केलेली कामगिरी आज मात्र पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघासाठी इथे मात्र दर्जेदार आहे. उंचवणारी भूमिका मैदानाच्या आतमध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती धावतायत. संकुल एंडकडनं मारा काढण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय रौंधळ. यावेळेस समोरच्या बाजूला टोलेजंग प्रहार, आसमानी टोला, बंगाली रसगुल्ला, अनिकेत रोडेची ताकद, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिला जातोय. हा चेंडू आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. पहिला षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानावरती प्रगती पथावर असताना इथे अनिकेत रोडेनं मात्र हा चेंडू समोरच्या बाजूला खेळला आहे. वाईडिश लॉंग ऑफ मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र हा चेंडू चौकार आहे की षटकार हे मात्र या ठिकाणी टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी चेक करतो आहे. टेक्नॉलॉजीचा वापर. चौकार आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, चौकार मिळालाय. 4 धावांनी स्कोर कार्ड वाढलं जाईल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथमतः बॅटिंग करताना स्वर्गीय शरद भाऊ शिंदे व स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन आंबोली खेड या संघाच्या धावफलकावरती बिनबाद 10 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती धनंजय रौंधळ इथे धावत होते. काही चेंडू अतिशय सुरेख आले, मात्र त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तिथं अनिकेत रोडेने केलेला प्रचंड मोठा आक्रमक फटका आणि तिथे चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ आशिया पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघाकडनं षटक क्रमांक 2 ची जबाबदारी घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकसाठी इथे मात्र दाखल झालेला आहे. मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं मारा करण्यासाठी गोलंदाज सौरभ आशिया गोलंदाज पुढे एकदा. फुलटॉस चेंडू होता तिथे आपण पाहताय मैदानावरती जिग्नेश पटेलला आक्रमण केलं आणि चेंडू आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होईल. सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. चौकार मिळतायत 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकार खेळलाय जिग्नेश पटेलला वैयक्तिक अकाउंट मैदानावरती ओपन केलं. पुढे एकदा स्विच शीट, मात्र तिथे आपण पाहताय ताबडतोब सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं जाईल. चेंडू अडवला जातोय. हा चेंडू जर निसटला असता तर थेट सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता, मात्र आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जाळं विणलं गेलंय. एक सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जे मात्र सजवलेलं आहे. प्रेक्षकांसाठी आज देखील खुशखबर असणार आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉ कुपनचं वितरण चालू आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय जिग्नेश पटेलनं हा सावधतेने डिफेन्स केला. दुसऱ्या धावेकरता पलायन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहे, मात्र समन्वय साधला दोन्ही फलंदाजांनी. तिथे मात्र नकार कळवला जिग्नेश पटेलने अनिकेत रोडेसाठी. केवळ 1 धाव इथे मात्र स्कोर कार्डला भर देईल आणि स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती पाहूयात 16 धावा आहेत. 1.3 चेंडूचा खेळ अद्याप मैदानावरती संपलेला आहे. गोलंदाजीसाठी सौरभ आशिया पुढे एकदा मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं तयार. चेंडू सोडून दिलाय जिग्नेश पटेलनं. मुख्य फनसाठी दर्शवलंय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर 1 धाव इथे स्कोर कार्डला भर देणार आहे. एक बोनस रुपी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बदलतोय. स्कोर कार्डवरती 17 हा अंक लागला जातो आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये जो मात्र प्रगती पथावर आहे. रंगीबेरंगी कपडे, सुसज्ज मैदान, खेळाडूंमध्ये असणारी शिस्त, आयकॉन आयडॉल, ऑल इंडिया आयकॉन आणि आपण पाहिलं तर तालुकास्तरीय आयडॉल
या खेळाडूंना घेऊन आपण पाहताय लीग फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा IPL 2024चा दर्जेदार फटका, मिळतील 4 धावा, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक वाढला गेलाय. 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. जिग्नेश पटेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती आला आणि बॅटच्या टॉपेजचा मारा घेत आपण पाहताय चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर आहे. आणि इथे आपण पाहताय तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवला जाईल. हाईट्स आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. डिसिजन या ठिकाणी आपण पाहताय TV अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी ते मात्र चेक करणार आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. ग्रामीण टेनिसला आलेलं खूप मोठं महत्त्व. पूर्वीचा काळ असा होता. आज आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट बदललंय. आयकॉन आयडॉल, त्याचप्रमाणे स्थानिक खेळाडूंना आलेलं महत्त्व, रंगीबिरंगी कपडे, त्याचप्रमाणे सुसज्ज असं मैदान. फेअर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार मिळतोय. 4 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सौरभ आशिया. 25 धावांवरती स्कोर कार्ड आहे. 1.5 चेंडूचा खेळ अद्याप मैदानावरती संपला गेलाय. पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघाकडून आपण पाहताय इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सौरभ आशिया पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय सुरेख फटका आहे. निलेश ढगे आपण पाहिलं तर आयडॉल चेंडू कव्हर करेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाजांना क्रीज सोडू दिलं नाही आणि मैदानावरती आपण जर पाहिलं तर तिथे कसल्याही प्रकारची धावड आहे. षटक क्रमांक 2 ची सांगता होईल आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमता बॅटिंग करताना स्वर्गीय शरदराव शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन व स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन आंबोली खेड या संघाचा धावफलक बिनबाद 25 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिली 2 षटकं मैदानावरती संपलीत. 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र संपताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक धनंजय रौंधळे यांनी केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये सौरभ आशियाला आपण या ठिकाणी पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च होताना आपण या ठिकाणी पाहिल्यात आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सौरभ आशियाचे षटक 15 धावांचं या मैदानावरती सांगून गेलं. अनिकेत रोडे 7 चेंडू 11 अंकावरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. तर जिग्नेश पटेल आयकॉन 5 चेंडू आतापर्यंत फेस केले, 13 अंकावरती नाबाद आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहणार आहोत. तिसरं कोण घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आपण या ठिकाणी पाहिल. आयडॉल निलेश ढगे मावळ तालुक्यातील ताजेभाजे या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आपण पाहिलं तर आपल्या डावाचा डंका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या काडाकोपऱ्यामध्ये या खेळाडूंना आपलं नाव मात्र त्या ठिकाणी जे पोहोचवलं तो आयडॉल आज मात्र आपण या ठिकाणी पाहताय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघामध्ये समाविष्ट आहे. ऑक्शन प्रक्रियेनुसार आपण पाहिलं तर आयडॉल इथे चूज केलेत आणि गोलंदाज निलेश ढगे पुन्हा तयार होतोय. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय अनिकेत रोडेनं मोठं आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक वाह, सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. निलेश पिंजारी आळंदीचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये झेल टिपतोय आणि पहिला फलंदाज आंबोली खेड संघाकडनं कॅप्टन अनिकेत रोडेची खेळी मात्र संपुष्टात येईल. पहिला धक्का, पहिला हादरा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी निलेश पिंजारीनं जो झेल टिपला त्या झेलसाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे. माधुंगे इंगळनगरीचे विद्यमान उपसरपंच SBMCC माधुंगे संघाचे संघमालक नितीन भाऊ फलके, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखरदादा तुपे, छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप शेठ माधुंकर पाटलांच्या वतीने तब्बल या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी निलेश पिंजारीसाठी आलेलं आहे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स.
या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं दादासाहेबजी ओळ आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय, तिसरं मैदानावरती सुरू आहे. निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय आणि पहिलं यश संपादन केलंय. खेड आंबोली संघाला पहिला धक्का मैदानावरती इथे मात्र बसला. अनिकेत रोडेच्या रूपानं पहिला फलंदाज तो मात्र बाद झालेला आहे. 25 धावांवरती स्कोर कार्ड आहे. एक गडी बाद आहे. 2.1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र इथे संपलेला आहे. निलेश ढगे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संकुल एंडकडनं सज्ज होतोय. यावेळेसचा चेंडू थोडासा आपटबार पाहायला मिळाला, मात्र पंच घोषित करतील वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर 1 धाव स्कोर कार्डला इथे भर देणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तिसरं प्रगती पथावर आहे. न हरता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं. आज मैदानावरती आपल्याला पाहायचं इथे विजय संपादन करायचा आहे. एक संघ बक्षीस पात्र झालेला आहे, मात्र दुसरा संघ कोण, त्या संघाचं नाव काय, त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी मिळणार आहे. या दरम्यान मात्र लो फुल टॉस चेंडू अजित सातकर जाळ्यात सापडला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच, झेल झालाय. खेड आंबोली संघाला दुसरा धक्का. फलंदाज अजित सातकर मैदानावरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. ज्ञानेश्वर शिंदे या क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहताय सुंदर झेल मैदानावरती टिपला आणि तिथे मात्र अजित सातकर या फलंदाजाला मात्र परतावं लागते माघारी. स्वस्तामध्ये मैदानाच्या आतमध्ये अजित सातकर बाद झालेला आहे. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शिरूर तालुक्यातील जातेगाव या गावाला बिलॉंग करणारा, शिरूर तालुक्याचा कोहिनूर आणि शिरूर तालुक्याला टेनिस क्रिकेटमध्ये पडलेलं गोड स्वप्न निलेश इंगवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. एका बाजूला मावळ तालुक्यातील कोहिनूर हिरा निलेश ढगे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावतोय, तर आता मात्र निलेश इंगवले शिरूर तालुका इथं मैदानाच्या आतमध्ये आयडॉल कशा प्रकारे कामगिरी करेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आयडॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता उत्सुकता आहे. यावेळेसचा चेंडू हलक्या हाताने कट केला जाईल. जिग्नेश पटेल आपण जर पाहिलं तर अजूनही खेळपट्टीवरती तो मात्र तळ ठोकून आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय येतात आणि जातात, मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, राजकुरनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर शेठ सातकर पाटील यांचे छोटे बंधू आदरणीय सागर शेठ सातकर पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होते, मनपूर्वक स्वागत आहे. समेत नगरसेवक आदरणीय रफिकभाई मोमीन हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. निलेश ढगे एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतो आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर RPL 2023 संपल्यानंतर 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास आणि 5,25,000 मिनिटं ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहिली ना, ती स्पर्धा इथं मैदानावरती संपन्न होते आहे. ज्या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपला सर्वांना या खेळानं वेळ लावलं, त्या खेळाचं नाव क्रिकेट आहे. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय, लाख झाले खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहे. निलेश ढगे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सोडून दिलाय चेंडू, तिथे मात्र पंच काय दर्शवणार, नो बॉल. खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. यस, त्यांच्या स्क्रीनच्या डायरेक्टली बाहेर आलेला चेंडू आहे. अनुभवी पंच आपण पाहत आहे आणि ज्या वेळेस पंचांना आपण मैदानावरती पाहतोय, खऱ्या अर्थाने हे त्रिकूट आहे. संजय भालेराव, अजय आवळे, महेश जाधव. पुणे टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने ज्यांनी शिस्त लावली ना, ते पंच आपण पाहता या RPL 2024च्या स्क्वॉडमध्ये आहे. फ्री हिट चेंडू आहे. उघडा डोळे पाहणे इथे फ्री हिट पाहणार आहोत. मैदानावरती जिग्नेश पटेल कशा प्रकारे आक्रमण करणार आपण पाहणार आहोत. गोलंदाज निलेश ढगे. यावेळेचा चेंडू मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक धनंजय रौंधळ चेंडू खाली येईल. झेल झालाय मात्र हा चेंडू आपण जर पाहिला तर फ्री हिटचा होता. तिथे मात्र कसलाही धोका नाही.
एक सिंगल धाव पळून पूर्ण होईल. षटकाची सांगता तिसऱ्या षटकाचा खेळ संपला जाईल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा खेड आंबोली या संघाच्या खात्यावरती. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 3 षटक संपले. आपण पाहिलं मैदानावरती एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, चांगला क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 4 मात्र आता कोड हातामध्ये घेईल आणि पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 18 चेंडू संपलेत. इथं डावाचा मध्यान्ह होता आपण या ठिकाणी पाहिलाय. आजचा दिवसाचा मानकरी कोण, आज की शाम किसके नाम. एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलाय, मात्र दुसरा संघ कोणता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पाहतोय. क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग इथे मात्र उत्सुक झालेला आहे. नामवंत दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. सौरभ आशियाच्या हातामध्ये षटक दिलंय. खेड तालुक्यातील कोहिनूर आहे, एक दर्जेदार गोलंदाजी करतो. सातत्याने क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट खेळताना आणि गोलंदाजी करताना आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. एलवाडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. सौरभ आशियाला आपण या ठिकाणी पाहताय. तर समोर उभा आहे जिग्नेश पटेल, मॅन फ्रॉम गुजरात. आयकॉन आयडॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून आहेत. बॅटची कडा होती, मात्र तिथे आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या खूप दूरवरती चेंडू आहे. मात्र हा चेंडू तिथे आपण पाहिला तर फ्लाय स्लिपमध्ये अडवला जाईल. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आपण पाहताय तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट थर्डमॅनला एक जाळं विणलं जाईल. डीप मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक आहे. डीप काऊ कॉर्नरमध्ये धनंजय रौंधळ उभा आहे. लॉंग ऑनला आपण पाहताय आळंदीचा कोहिनूर निलेश पिंजारी उभा आहे. तर आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक जर पाहिला तर गजानन माळी याला आपण या ठिकाणी पाहताय. निलेश ढगेल मात्र आता पण आपण पाहिलं तर फील्ड पोझिशन, फील्ड सेटअप थोडासा चेंज केला जाईल, कारण फलंदाज निलेश इंगवले याच्यासाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय हेलिकॉप्टर लँड करायचा प्रयत्न होता, उडवायचा होता, मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. बॅटची हलकीशी खालच्या बाजूची एज पाहायला मिळाली आणि तिथनं मात्र हा चेंडू पाठीमागे जाईल. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाने चेंडू कलेक्ट केला, तोपर्यंत एक वेगवान सिंगल आली. पुन्हा एकदा फील्ड सेटअप, फील्ड पोझिशन मात्र चेंज होताना पाहत आहे. दर्जेदार खेळ आहे, डोक्याडे खेळावा लागणार आहे आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान टिकवायचं असेल तर विजय तुम्हाला मिळवावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न संघांचे सुरू आहेत. पुन्हा एकदा हा चेंडूचा आपण जर पाहताय दर्जेदार फटके खेळायचे प्रयत्न आयकॉन आयडॉल या दोन्ही खेळाडू फलंदाजांकडनं केले जात आहेत. मात्र सौरभ आशिया हा गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेलाड आहे. खेड तालुक्यामध्ये सातत्यपूर्ण क्रिकेट त्याने खेळलेला आहे. प्रचंड मोठी मेहनत आहे. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आपण त्याच्या गोलंदाजीतनं पाहत असतो. मात्र आज जर पाहिलं ना तर संघासाठी एक चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहत आहे. सौरभ आशिया पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये जरूर नक्की मोठे विकेट त्या गोलंदाजावरती झाले होते, मात्र इथे या क्षणाला त्याची गोलंदाजी मात्र कौतुकास्पद आहे. अभिमानाची गोलंदाजी मैदानावरती संघासाठी करतोय. पसायदान स्पोर्ट्स योद्धा या संघामध्ये त्याला मात्र समाविष्ट का केलं तो मात्र स्वतःला इथे सिद्ध करून देतोय. एक चांगली गोलंदाजी आयकॉन आयडॉलच्या समोर तो मात्र मैदानावरती करताना आपण पाहत आहे. रंगीबिरंगी कपडे, सुसज्ज मैदान, खेळाडूंमध्ये असणारी शिस्त, संयोजकांनी आयोजकांनी केलेली कामगिरी आणि बक्षीसदात्यांनी केलेले सहकार्य यातनं ही स्पर्धा या मैदानावरती पर्व 5 मध्ये संपन्न होत आहे. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस, ग्रँड फिनाले, मेगा फायनल दिवस उद्या पाहणार आहोत. मात्र आजच्या दिवसभरातील 2 संघ बक्षीस पात्र फेरीसाठी पात्र होणार आहेत. त्यातला एक संघ बक्षीस पात्र फेरीत पोहोचलाय, दुसरा संघ कोण हे मात्र आपल्याला हे सायंकाळचं सत्र सांगून जाणार आहे. गोलंदाज सौरभ आशिया पुन्हा एकदा, यावेळेस मात्र पुन्हा एकदा जिग्नेश पटेलला उभं ठेवलंय. मोठे फटके खेळू दिले जात नाही. अक्रॉस द बॅट हा चेंडू खेळायचा होता, मात्र आपण पाहिलं चेंडूना टप्पा घेतला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. तिथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक चेंडू आज मात्र मैदानावरती महत्त्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. इथे आपण पाहिलंय की 90, 92, 95 धावांपर्यंत इथे स्कोर कार्ड धावसंख्या चेस झालेल्या आहेत. मात्र इथे आपण पाहताय
थोडासा डाव आखडून ठेवायचं काम मात्र खेड आंबोली या संघाचं केलंय आणि फलंदाजांना इथे मात्र पोषक फटके खेळू दिले नाही. षटकाची होईल सांगता 4 षटकाचा खेळ मैदानावरती संपला जातोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर खेड आंबोली या संघाच्या धावफलकावरती 2 गडी बाद 32 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 32 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीची 4 षटकं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहे. बॅटिंगच्या मार्कवरती आपण स्वर्गीय शरद भाऊ शिंदे सरपंच, स्वर्गीय सचिन शेठ पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन खेड आंबोली या टीमला पाहतोय. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं ना, पसायदान योद्धा देवाची आळंदी या टीमला देखील आपण पाहतोय. निलेश ढगे आयडॉल इथे मात्र तयार असेल. निलेश इंगवलेच्या बॅटमधनं आपण बॅकवर्ड पॉइंटला हा फटका पाहिलाय. त्या चेंडूवरती 1 धाव जी मात्र येणार आहे. एका धावेने धावफलक वाढले जाईल. धावफलकावरती धावा तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती. जिग्नेश पटेल ॲज आयकॉन. तर दुसऱ्या बाजूने निलेश इंगवलेला देखील आपण पाहतोय. आयडॉल निलेश ढगे इथे तयार असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढले. मिड विकेटला तिकडे फटका. अर्थातच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटेल. त्या चेंडूवरती 1 धाव आली. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 34 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पसायदान योद्धा देवाची आळंदी या टीमनं मात्र इथे करामत केलेली आहे. गोलंदाजी करताना सुमित सर अप्रतिम गोलंदाजी या इनिंगमध्ये या मॅचमध्ये केलेली आहे. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला निलेश इंगवलेचा क्लास. चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. हॅलो हॅलो 48 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये मात्र निलेश इंगवलेनं आक्रमण चढवलं. तब्बल 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा 48 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकं संपलेली आहेत. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. अंतिम षटकामध्ये इथे मात्र आळंदी देवाची या टीमकडनं कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे पाहणं देखील फार महत्त्वाचं राहील. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 आपण ही स्पर्धा पाहतोय. पर्व 5 मध्ये हे पर्व खऱ्या अर्थानं संपन्न होते. आज सुपर 8 दुसरा दिवस इथे मात्र संपन्न होतोय. 2 संघ इथे सुमित सर आज या स्पर्धेचा विशेषतः निरोप घेणार आहेत आणि 2 संघ मात्र आज बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. एक संघ या आधीच्या मॅच मध्ये बक्षीस पात्र झालेला आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुडी हा संघ आज दिवसभरातून पहिल्यांदा तिथे बक्षीस पात्र झालेला आहे. परंतु इथे
अजून 3 संघ शिल्लक आहेत. हे 2 आणि शेलू भांबोली हा एक संघ. या 3 संघांमधनं आज अजून एक संघ बक्षीस पात्र होणार आहे. तो संघ कोणता असणार? सोमा इथे जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार आहे. आक्रमण चढवलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमापार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. एडिकन एक बक्षीस येते. उमेश भाऊ गिरे शिवसेना शाखा प्रमुख बलवडी यांच्या वतीनं अंबोली खेड संघातील कोणत्याही खेळाडूंना लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक उमेश भाऊ गिरे शिवसेना शाखा प्रमुख बलवडी यांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. खुशबू गुजरात की काय जबरदस्त फटका जिग्नेश पटेलच्या बॅटमधनं आपण पाहिलंय. धावफलकावरती आकडे देखील चेंज होणार आहे. 54 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आळंदी गावची बुलेट ट्रेन इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. सोमा गायकवाड विशेषतः पसायदान स्पोर्ट्स शॉपीचे ते ऑनर आहेत. आज त्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने जिग्नेश पटेल मॅन फ्रॉम गुजरात. तर दुसऱ्या बाजूने शिरूर तालुक्यातील जातेगावचा ब्रँड अँबॅसिडर ॲज आयडॉल निलेश शिंगवलेला देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचा आज चित्त झालेला आहे. काय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न होते. व्हाईट बॉल इथे मात्र पंच घोषित करतील. दंडात्मक कारवाई इथे मात्र पंचांनी केलेली आहे. अतिरिक्त धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा 55 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा जिग्नेश पटेल तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त 1 प्लस त्या चेंडूवरती 1 धाव येणार आहे. आताच्या 2 धावा 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा इथे पुन्हा एकदा वाढल्या जाणार आहेत. आकडे पुन्हा चेंज होणार आहेत. काय जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतो. एका बाजूने खेड आंबोली टीम आहे, दुसऱ्या बाजूने क्लीन बोल्ड अर्थातच इथे मात्र फ्री चेंडू होता आणि ह्या चेंडूवरती फलंदाज निलेश शिंगवले देखील बाद होताना आपण सर्वांनी पाहिलेला आहे. लोवर फुल टॉस चेंडू अर्थातच थेट तिकडे मात्र चेंडूनं एसट्यांचा वेध घेतला. फर्निचर तिकडे निलेश इंगवलेचं बॅन झालं. परंतु सुमित सर तिकडे फ्री चेंडू होता. धाव घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु तिथे धाव घेत असताना निलेश इंगवलेला बाद व्हावं लागलं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. निलेश शिंगवले बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर अशुभाऊ भंडालकर यांना देखील आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. एका बाजूने स्वतः अशुभाऊ भंडालकर असतील, दुसऱ्या बाजूने जिग्नेश पटेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सोमा गायकवाड. क्षेत्ररक्षण अप्रतिम पद्धतीने सजवलेलं आहे. गली रिझन स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, समोर लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंटला प्रत्येक एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा नजराना जबरदस्त आहे. जाळे विणलं गेलंय. बॅटिंगच्या मार्कवरती न्यू बॅटर खेड राजगुरुनगर सिटीला बिलॉंग करणारे एक लिजेंड खेळाडू अशुभाऊ भंडालकर यांना आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. या ठिकाणी आशुभाऊंसाठी एक पारितोषिक येतं. आदरणीय संदीपभाऊ माळुंकर पाटील, शेखरदादा तुपे आणि नितीनभाऊ फलके यांच्या वतीनं आशुभाऊंनी जर षटकार खेळला तर त्या षटकारला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नितीनभाऊ फलके, शेखरदादा तुपे आणि संदीपभाऊ माळुंकर पाटील यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 57 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सोमा गायकवाड इथे मात्र तयार असणार आहे. पसायदान युद्धा आनंदी देवाची या टीम कडनं तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळेस इथे मात्र काय जबरदस्त चेंडू पेश केलेला आहे. अर्थातच डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानामध्ये पाहिला आहे. धावफलक शांत असणार आहे. अर्थातच 57 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये डेथोर स्लॉघोरला आपण
गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र बॅटवरती चेंडू घेतलाय फाईन लेगला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला तिकडे मात्र फील्ड केलं गेलं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आज आळंदी टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिलेलं आहे. इकडे जर पाहिलं तर गेले 5 दिवसापासून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गजानन माळीनं विशेषतः सुमित सर करामत केलेली आहे. त्याचं मी विशेषतः मनापासून कौतुक करेल. यावेळेस बॅटवरती चेंडू घेतलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा मिळतील जिग्नेश पटेलच्या बॅटमधनं 6 धावा. थँक्यू डीसी. आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं महानगाव निगोचे नगरीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक आदरणीय महेश दादा येळवंडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होतोय. त्यांना विनंती केल्या त्या आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्नावा हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. महेश दादांना विनंती आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्नावा. ओ टू कॉमॉक्स. काय जबरदस्त फटका खेळला. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धाबा 70 धाबा. धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीची 6 षटकं संपली. 1 इनिंग 1 डाव इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपला गेला. 70 बनवलेले आहेत आणि विजयासाठी पसायदान क्रिकेट क्लब अर्थातच पसायदान योद्धा आळंदी देवाची या टीमला विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत तब्बल 71 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसी. मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. महेश दादा येळवंड्यांना विनंती केला त्या आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्नावा हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आपण पाहिलं तर 1 इनिंग डाव संपलेला आहे. तत्पूर्वी आपण काही बक्षीस दाते आपल्या स्पर्धेच्या निमित्त जे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील 5व्या पर्वात या स्पर्धेला विशेष सहकार्य करताना पाहायला मिळालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर बॉटलसाठी सौजन्य देणारे मॅन ऑफ द मॅचसाठी श्री विश्वासाबा निकट, संस्थापक CEO PVN इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन यांचं मनापासून आभार आहोत. गॉगलचं सौजन्य देणारे ॲडव्होकेट आतिकबाई सय्यद, ॲडव्होकेट श्री गणेशदादा गाडे, ॲडव्होकेट राजकुर नगर यांचं मनापासून आभार आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्टचं सौजन्य देणारे प्रणित बाळासाहेब गोपाळे सहसचिव आणि सचिन प्रभाकर गोपाळे सहसचिव यांचं मनापासून आभार आहोत. डीजे ऑपरेटर आपण प्रांच्या घुमला आवाज रनी काजात वाढली थरथर. घुमला आवाज रनी काजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमित शेठ कोकणे, मर्चंट नेव्ही, माननीय स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवड, माजी अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, व्हिजन एंटरप्राइजेस, माननीय प्रवीण शेठ वायकर, संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, ओम इलिव्हेशन, माननीय अनुराग भाऊ कोरडे, मिताली स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड. सगळ्याच बक्षीसदात्यांचा नामोल्लेख आम्ही सातत्याने करतोय. महेश दादा येळवंडे यांच्या या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्टचं सौजन्य प्रणित बाळासाहेब गोपाळे, सचिन प्रभाकर गोपाळे यांच्या वतीनं आहे. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डेला आकर्षक बॅट आपण पाहतोय पसायदान स्पोर्ट्स शॉपी देवाची आळंदी सोमनाथ भाऊ गायकवाड, SK स्पोर्ट्स शॉपी भांबोली शिंदेगाव सोमनाथ भाऊ कारले, OV स्पोर्ट्स राजकुर नगर मंगेश गायकवाड उमेश गायकवाड, जगदंबा 72+ स्पोर्ट्स शॉपी आदरणीय महेंद्र शेठ सावंत, ललित शेठ मुसळ यांच्या वतीने देखील प्लेअर ऑफ द डेला आकर्षक बॅट आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने. मॅन ऑफ द मॅचसाठी सॅक सौजन्य देणारे एकविरा एंटरप्राइजेसचे मनोजदादा तिगळे, स्लीव आणि गार्डचे सौजन्य देणारे कुमार शेठ सांडबोर युवा उद्योजक यांचं देखील मनापासून आभार आहोत. पाणी जारचं सौजन्य देणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री गौरव शेठ कानसकर यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. बिस्लरी बॉक्स सगळ्या खेळाडूंसाठी सौजन्य देणारे डीजेला विनंती आपण बॅटिंग करणाऱ्या टीमचे स्वागत करूया. क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा नसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा नसात भिनले.
धगधगत्या तेजाने खेळणे येथे पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदीचे योद्धे खेळायला आले. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अनिल आबा वाळके, अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान महाळुंगे इंगळे, माननीय राजेंद्र बापू इंगळे, इनामदार पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी. धन्यवाद. व्यासपीठावरती आपण एक विशेष सन्मान ठिकाणी करतोय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे युवा उद्योजक आदरणीय महेश दादा येळवंडे यांचा सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने केला. तो मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती समोर आपला सन्मान करण्यासाठी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे संघ मालक शेखर दादा तुपे, नितीन भाऊ फलके, संदीप शेठ माळुंकर पाटील, राहुल शेठ तिगळे, जावेदभाई तांबोळी आणि सागर शेठ सातकर पाटील यांना विनंती करेल आणि रफिकभाई मोमीन यांना विनंती करेल आपण समोर आपल्या शुभ हस्ते आपण महेश दादा येळवंडे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. मी मान्यवरांना विनंती करेल आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि कॅमेरामॅन मित्रांना देखील विनंती असेल आपण ही सगळी क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करूया. या ठिकाणी आपण महानगाव निगोचे नगरीचे सुपुत्र युवा उद्योजक महेश दादा येळवंडे आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं RPL 2024च्या 5व्या पर्वात या ठिकाणी विशेष सन्मान तो मात्र या ठिकाणी संपन्न केला होतोय. मॅच सुरू होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू उत्तम सर. सामन्याला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. 2 सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ॲज आयकॉन मॅन फ्रॉम नाशिकचा आसिक मुन्ना शेख, तर दुसऱ्या बाजूने निलेश पिंजारी. लेट्स प्ले. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक धावेदार आहे. एक पारितोषिक येते आळंदी नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आशिष भाऊ गोगावले यांच्या वतीने. लागोपाठचे 3 षटकार जर निलेश पिंजारीने जर इथे खेळले ना तर 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि सामना जर इथे नॉट आउट जिंकून जर दिला तर संघ मालक अनिल आबा वाळके यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर 1 धाव जी मात्र धावफलकावरती आहे. अप्रतिम चेंडू आपण मैदानामध्ये पाहिलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय जबरदस्त मॅच इथे मात्र सुरू आहे. लागोपाठचे 3 षटकार नितीन भाऊ फलके आणि शेखर दादा तुपे, संदीप शेठ मालुंकर यांच्या वतीने 2000 रुपयांचं प्राइज दोन्ही फलंदाजांसाठी असणार आहे. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डावंती बॉल टिपला जाईल. फलंदाज निलेश पिंजारी होईल फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. तुकाराम सामंतने तिथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय. निलेश पिंजारी बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धनंजय रोंधळला देखील मात्र आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. मॅच इथे मात्र सुंदर चालू आहे आणि मायक्रोफोनवरती आवाज देखील मात्र दुसऱ्या इनिंगसाठी चेंज होणार आहेत. अर्थातच आंबेगाव तालुक्यातील एक दर्जेदार असा आवाज आंबेगाव भूषण अलंकार बानकिले सर. या अलंकार सर आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे. RPL 2024. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद उत्तम सर, धन्यवाद सुमित सर, धन्यवाद राम सर. सर्व समालोचक मित्रांचं मनापासून स्वागत. जेव्हा मॅचकडे RPLचा थरार आपण पाहतोय. आल्या आपण पाहतोय इथं पंचांकडे लाऊड अपील आणि अपील उचलून धरलंय आणि फलंदाज, परंतु अजूनही दोन्ही पंचांमध्ये थोडीशी बातचीत होताना देखील आपण पाहतोय. खरं जर आपण पाहतोय अजूनही पंच काहीशी बातचीत होताना देखील आपण पाहतोय. 2 ताकदवर संघांमधली मॅच, डू ऑर डायची लढत आहे. प्रतिष्ठेची लढत, मानाची लढत. जी टीम जिंकेल ती खेळेल. यानंतर आणखी एक नॉकआउट सामना आणि इथं जी टीम या सामन्यात पराभूत होईल ती या स्पर्धेला राम राम करणार आहे, म्हणजे या स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. अशी महत्त्वपूर्ण मॅच खेळणाऱ्या रसिकांच्या समोर आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय काहीशी विचारणा आहे.
लकी ड्रॉचं कुपन हुशार आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगेल. सर्वांसाठी आपण पाहतोय आकर्षक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी RPLच्या माध्यमातून. भाग्यवान लकी ड्रॉ विजेत्यास एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉची कुपन देखील सुरू आहे, त्याच्यामध्ये देखील सर्वांनी सहभाग घ्या. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीने घेतलेले कष्ट आणि त्यानंतर उभी राहिली एवढी मोठी मानाची स्पर्धा. प्रत्येकाचं मी म्हणेल काही ना काही योगदान आहे. खरं तर सर्व हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीचं मानावे तितके धन्यवाद कमी आहेत, कारण की खेड तालुक्यातल्या खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ उभं राहावं. त्याचप्रमाणे व्यावसायिकांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं ब्रँडिंग करता यावं, नाव करता यावं. त्यासाठी आपण पाहतोय या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजनातून आपण पाहतोय मग दानशूर देणगीदार असतील, काही व्यावसायिक असतील, त्यानंतर आपण पाहतोय उपस्थित प्रेक्षक राजा असेल, या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतोय. या स्पर्धेचा हेतू आपण सातत्यानं पाहिले. ग्रामीण भागातील आपल्या पश्चिम पट्टा असो, खेड तालुक्याचा पूर्व भाग असो, यातील खेळाडू पुढे यावे, त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा, यासाठी या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं जातं. सर्वजण एकत्रित यावे आणि या आनंद उत्सवात क्रिकेट रूपी वातावरणामध्ये हा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा सोहळा आपण सातत्यानं पाहिलेला आहे. नॉट आउट आपण पाहतोय तिसरा पंचांचा डिसिजन येतोय. तिसरा पंचांकडनं नॉट आउट आपण पाहतोय डिसिजन येताना पाहायला मिळतोय. मॅच सुरू होईल पुन्हा एकदा. स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे व स्वर्गीय सचिन बाप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन खेड आंबोली संघ तुम्ही पाहताय. आयकॉन जिग्नेश पटेल, आयडॉल निलेश शिंगवले, कॅप्टन अनिकेत रोडे, अशुभाऊ भंडलकर अँड टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन पाहताय. मॅचकडे आपण पुन्हा एकदा जातोय. धनंजय रोंदळ महाराष्ट्र पोलीस ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. काही पंचांमध्ये आपण बातचीत पाहिली आहे, परंतु अचूक डिसिजन पंचांकडनं येतात. चुका होतात ना मित्रांनो, चुका कुणाकडनं होत नाही. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. एखादी गोष्ट टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात, परंतु आपल्या सर्व खेळाडूंचा आणि क्रीडा रसिकांचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं असतं. चला मॅचकडे. खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल पुन्हा एकदा तयार होतो आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बाटने खेळले ज्या पोटा तिथं क्षेत्ररक्षकाला नसेल संधी. चेंडू जाईल डीप मिड विकेटला, खणखणीत चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धनंजय रोंदळ थांबायला तयार नाहीये. महाराष्ट्र पोलीस मॅन फ्रॉम रोंदळवाडी तुम्ही पाहताय काय फटके खेळतोय. आल्या चौकार आलाय. 5 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय. एका बॉलला मुन्ना आहे. या वेळेला बिग हिट समोरच्या बाजूला चेंडू पोहोचलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. बिग षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला मंडळी. 11 धावा एका गाड्यांच्या मोबादमध्ये 11 धावा आहेत. शेवटचे 30 चेंडू शिल्लक राहिलेत. 60 धाव्यांची अजूनही गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धाव्यांची कमीत कमी बॅटिंग टीमला गरज असणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. खरं तर आज मित्रांनो मुन्ना शेख आणि धनंजय रोंदळच्या मोठ्या पारीची आज अशा टीम मी म्हणेल. एका बाजूला पसायदान योद्धा आळंदी देवाची टीमला नक्कीच असणार आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे व स्वर्गीय सरपंच सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन टीम गोलंदाजीमध्ये ताकद लावणार का हे देखील आपण पाहूया. स्वतः तुम्ही पाहताय संघाचा नेता आता गोलंदाजी करेल. खेड तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूला आम्ही सातत्यानं पाहतो अश्विन कुमार भंडलकर यांना गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहणार आहोत. चला मॅचकडे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी अशुभाऊ भंडलकर इन ॲक्शन तयार होईल. हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल एंड मुख्य प्रवेशद्वार एंडकडनं गोलंदाजीच्या मार्गावरती येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना नाशिक शहराचं नाव संपूर्ण देश नव्हे तर देशाच्या बाहेर देखील पोहोचवण्याचं काम सातत्याने केलंय असा नाशिक का क्रिकेट का आशिक मुन्ना शेख ऑन स्ट्राईक.
पहिलाच बॉल नो बॉलला सुरुवात होते या षटकाची मी म्हणेल. फ्रीड असेल तो असेल मुन्ना यांच्यासाठी पुढच्या बॉलवरती. खरं तर आता फ्रीडचा बॉल मोठा फटका येणार का? आज प्रयत्न करावे लागतील कारण की प्रयत्नांची परिकाष्ठा जो करेल ना तो असेल आज खरा सिकंदर. आरपीएलच्या या पटलावरती मी बनेल. अशुभाऊ तयार. फ्रेडचा बॉल बिग हिट करायचा आहे. मॅचची लिडिंग एज ओ तिथं रनआउटची संधी होती. अजित कडनं चेंडू निसरतोय. एक सिंगल येईल. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे जाते. 12 धावा धावपलकावरती आहेत. या ठिकाणी एक बक्षीस येते. अशुभाऊंनी जर विकेट मिळवली तर संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते गौरवदादा कडुसकर यांच्या वतीनं अशुभाऊंच्या विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 13 धावा सॉरी धावपलकावरती आहेत. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा आपण पाहतोय. कमबॅक करणार हा बॉल होता मी म्हणेल. जरी चेंडू पहिला भीमर आला हा अनुभव आहे अशुभाऊ भंडलकर यांच्या पाठीशी. तर धनंजय रोंदळ देखील काही कमी नाहीये. खेड तालुक्यातील रोंदळवाडीचा महाराष्ट्र पोलीस धनंजय रोंदळ नावात जय आहे. धनंजयच्या संघाला आज विजयाकडे नेणार का? काय कामकाज होणार? क्षेत्ररक्षण भाग कसं सजवलंय? डीप मिड विकेटच्या खेळाडूला थोडंसं वाईडिस्ट आणलंय मी म्हणेल. डीप स्क्वेअर लेगला आत आणलं जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेला फुल्लर लेगचा बॉल गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती येताना आपण पाहतोय. कुणाल वाळून चांगलं क्षेत्ररक्षण चित्त्याची चपळ मी म्हणेल. तिथं आपण पाहतो एक सिंगल येताना पाहायला मिळते. मुन्ना थोडासा शांत खेळतोय म्हणेल. डाव घेऊन खेळतोय काय? मुन्ना जर पाहिलं पॉवर प्ले स्पेशालिटी बॅटल आहे. क्लास फटक्यांसाठी ओळखले जातात. गॅप शोधण्यामध्ये माहिर आहे. परंतु मुन्नाचे असे म्हणावे तसे अजून फटके पाहायला मिळाले नाहीये. सकाळी 41 धावांची एक तुफान खेळी मुन्नानं साकारली. या मॅच मध्ये काय घडामोडी होणार? काश्मीर कुमार भंडलकर या वादळाला शांत करतील या षटकात पाहावं लागेल. मॅच प्रतिष्ठेची आहे. मॅच मानाच्या करंडकाच्या बक्षीस पात्राला जाण्यासाठीची आहे. हो 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 इथं देखील चांगला चेंडू मी म्हणेल. डॉट बॉल येतोय. कमालीचं षटक. पहिला चेंडू मित्रांनो नो बॉल येऊन देखील पहा अश्विन कुमार भंडलकर काय अप्रतिम गोलंदाजी करतायत. मॅच आली आहे शेवटचे 27 चेंडू 57 धावींची गरज आहे. मॅच मोठी आहे दोन्ही संघांसाठी मी म्हणेल. मुन्ना ऑन स्ट्राईक. यावेळेला बेगिटचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये खेळायचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल आपण पाहतो घेतली जाईल. प्रयत्नांची परिकाष्ठा होणं गरजेचं आहे. काम आहे मित्रांनो. आज ही मॅच अशी आहे इथं जी टीम जिंकणार आहे ती टीम या स्पर्धेत तिचं स्थान पुन्हा एक संधी असणार आहे म्हणजे. आणि इथं जी टीम पराभूत होईल ती या स्पर्धेच्या बाहेर पडणार. या स्पर्धेला राम राम टाटा बाय बाय करताना पाहायला मिळणार आहे. यावेळेस बिग हिट आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आरपीएलचा बहारदार षटकार शेरान. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धनंजय रोंदळ देखील एका बाजूला सिद्ध करतो मी म्हणेल. या फटक्यानं बाहेरचा बॉल होता त्याला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवलं. षटकार आलाय. यावेळेस हो फाईल लेगला चेंडू खेळला. गॅप शोधला जातोय. चेंडू जाईल खणखणीत चौकार 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 2 संपली मंडळी. 25 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये लागल्यात. शेवटचे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू डीसी. आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय हर्षल भाऊ खांगटेंचं शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. आणि उद्योजक आदरणीय अमित शेठ घुमटकर या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सूरज खाडे याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. हर्षल टाकळकर याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठ आणि स्थानापन्न आपलं पुन्हा एकदा हुतात्मा राजकरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स.
जिग्नेश पटेल आयकॉन गुजरातच्या सुरतचे खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. यावेळेला लोअर फुलटा समोरच्या बॉलला चढ हवेत. ओ तुकाराम वा क्षेत्ररक्षण चांगला आहे, जजमेंट चांगला आहे मी म्हणेल. धावा तर वाचवल्या 3 मी म्हणेल संघासाठी. कारण बाउंड्री लाईनवरच्या क्षेत्ररक्षणाला इतकं चाराक शरावं लागतं, चेंडू कधी उसळला येईल तितका अंदाज तुम्हाला येणं गरजेचं असतं. आणि क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं ना संपूर्ण स्पर्धेत तुकाराम सावंतचं क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलेलं आहे. गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करतोय. 5 क्षेत्ररक्षक पाहू शकता बाउंड्री लाईनवरती आहे. यावेळेस ओहो इथं देखील ब्लॉक होलो. रनआउटची संधी, फेकी दुसऱ्या बाजूला आहे. 4 अक्षर राहावं लागेल. इतकं हळूवार घेऊन तुम्हाला चालणार नाहीये, क्विक राहावं लागेल. मॅच आता पहिली नव्हे, दुसरी नव्हे, कॉलबॅक नव्हे, ही डू ऑर डायची मॅच आहे. इथं जिंकले तर स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीला जाण्यासाठी एक संधी पुन्हा असेल. परंतु इथं जर पराभूत झाले तर स्पर्धेला निरोप घ्यावा लागणार आहे. डू ऑर डायची मॅच. करूया मोरोची लढत, संघर्षाची लढत मैदानात तुम्ही पाहताय. ओव्हरपिच होता, समोरच्या बाजूला गॅपमध्ये खेळायचा आहे. तुकाराम तिथं पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, एक सिंगल येईल. मुन्ना देखील फटके खेळतोय मंडळी, परंतु म्हणावे तसे चेंडू अजून मिडल झाले नाहीयेत. गोलंदाज जिग्नेश पटेल विरुद्ध मुन्ना शेख ही मॅच रंगताना पाहायला मिळते. कारण की दोन्ही अनुभव आहेत, ऑल इंडिया ओपन खेळणारे खेळाडू आहेत, सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि आज एकमेकांच्या विरोधात तगडी झुंज आहे. आरोग्या शैलीला फटका खेळायचा आहे. फटका फसतोय इथं मी म्हणेल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल, एक डॉट बॉल जो आहे ना तो नक्कीच बॅटिंग टीमचा धडधड वाढवणार आहे. कारण की मॅच बदलली आहे. 20 चेंडू 43 वरती सामना आलाय. जिग्नेश कमाल करतोय. बुटांच्या किमयाचा जादूगर जिग्नेशची जादू आपण पाहतोय. हो यावेळेस इथे देखील लोअर फुल टॉस पुन्हा तुकारामच्या दिशेने फटके खेळले जात आहेत. चेंडू आणि तुकाराम हे समीकरण बनलेलं आहे. कारण की कित्येक चेंडू त्याच्या दिशेने आपण पाहतो आतापर्यंत गेलेत. सिंगल येईल, सिंगलच्या रूपाने आपण पाहतो धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 29 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. काही पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी येत आहेत. म्हाळुंगे नगरीचे उद्योजक आदरणीय निलेश शेठ आसाडी, त्याचप्रमाणे स्वप्नील शेठ देशमुख यांच्याकडनं धनंजय रोंदळ याच्या लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जिग्नेश तयार. वाह काय चेंडू आपण पाहतोय. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी तोंडाच्या समोरनं चेंडू निघून गेला. हवेची झुळूक देऊन जातोय. फलंदाज मुन्नाला चेंडू बेट करतोय. षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 29 धावा म्हणजे या षटकात जिग्नेशने दिल्यात फक्त आणि फक्त 4 धाव्यांचं षटक. अप्रतिम गोलंदाजी बाय जिग्नेश पटेल. मॅच बदलली आहे, समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 18 आणि 42 धाव्यांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. या ठिकाणी आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सूरज होमचे सर्व आदरणीय सूरज शेठ काळे याही मांडरांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रोहित शेठ घुमटकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना एक स्पोर्ट्स सायकल त्या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे, लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट व्हायचे, आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉमध्ये आपण सहभागी व्हा. सायंकाळच्या सत्रात आपण लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहे. तत्पूर्वी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, शिंदे गावचे माझे आदर्श उपसरपंच, हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय राहुल शेठ पानमंद यांच्या ठिकाणी शुभागमन होते. राहुल दादांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. चांडोल नगरीचे सरपंच नवनाथ आप्पा पवळे आवर्जून उपस्थित आहेत. आप्पांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अनिल आबा वाळके यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक पसैदन योद्धा आळंदी संघासाठी. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. चेंडू टीममेट विकेटला हो, चेंडू हवेत झेल झालाय. धनंजय रोंदळ मोठी शिकार करतोय. गोलंदाज अनिकेत रोडे आणि धनंजय रोंदळ इथं बाद.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीसी. असूनही आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आहे, त्याची काही बंपर प्राईज आपण पाहतो. विशेषतः उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं लकी ड्रॉची 10 बक्षिसं आपण ठेवलेलं आहेत. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आपण उद्या 10 लकी ड्रॉ करणार आहे. आज मात्र एकच लकी ड्रॉ होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉची कुपन घ्यायची त्यांना विनंती आहे, हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या आयोजकांकडे आपण संपर्क करा. कुपनचं वाटप आणि कुपनचं वितरण सुरू आहे आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. उद्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं खास ज्यांचा नामोल्लेख होईल त्या तीनही अन्नदात्यांच्या वतीनं अन्नदान या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था उद्या या ठिकाणी मात्र संपन्न होणार आहे. त्यामध्ये हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचे आयोजक आणि राजकुनगर नगरीचे युवा उद्योजक राहुलदादा थिगळे, त्याचबरोबर शिंदेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष कावरामांना मिंडे आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भांबोली कैलासभाऊ निकाडे या तीनही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वांच्या वतीनं सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना उद्या भोजनाची व्यवस्था या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे, याची सगळ्या प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. ओ टू कॉम्बॉक्स. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. पण मित्रांनो, विकेट आली धनंजय रोंदळची एक मोठी विकेट येते. आता नवीन बॅटल आयडॉल आता दाखल होताना पाहायला मिळेल. मावळ तालुक्यातील भाजी माळवलीचा स्टार निलेश ढगे आता मैदानामध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहे. मॅच आली आहे, शेवटचे 16 चेंडू शिल्लक राहिलेत. 41 धावांची गरज. गोलंदाजी करणारी टीम पुन्हा एकदा कमबॅक करते मी म्हणेल. स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे व स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन खेड आंबोली संघ पुन्हा एकदा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. परंतु अजून मुन्ना मैदानावरती बाकी आहे, अजून निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. अनिकेत रोडे तयार, खेड तालुक्याचा युवा स्टार, यावर्षी भन्नाट टच मध्ये असलेला सितारा. शॉर्ट पिच चेंडू त्याला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. शॉर्ट टर्न पुल ब्युटिफुल षटकार शेरान. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मुन्ना शेख आपण पाहिले तर बॅटिंग करताना पाहायला मिळते. संघाचे संघमालक अनिल आबा वाळके यांच्या वतीनं मुन्ना शेखने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर मुन्ना शेखसाठी संघमालक अनिल आबा वाळके यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस संघमालकांच्या वतीनं आहे. क्रिकेट के दुनिया में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मुन्ना. काय बॅटिंग करतोय मुन्ना. हो, फुल टॉस. पुन्हा एकदा गॅपवर फटका खेळायचा. क्षेत्ररक्षण दुर्वांना येईल. इथं आपण पाहतोय वा क्षेत्ररक्षण चांगलं आपण पाहतोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जाईल. 37 धावा. महेश पोकरकरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक बॉलर निलेश ढगे दुसऱ्या बाजूला किल्ला लढवणार का. मुन्नाची बॅट तर बोलते. महत्वपूर्ण टीमचा डाव घेऊन खेळणारी बॅटिंग करतोय. इथं अनिकेत रोडे हे आयडॉल आयकॉन बात करणार का या षटकात. पाहिजे पुन्हा एकदा. हो, यावेळेला देखील ब्लॉक होल चेंडू होता. हलक्या त्यानं ड्राईव्ह केला त्याला. क्षेत्ररक्षक येतोय कुणाल वाळून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणलं जाईल. मॅच बदलत चालली आहे. 13 चेंडू 33 वरती सामना आलाय. सामना मोठा आहे. बॅटिंग टीम पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची टीमसाठी देखील मी म्हणेल एका बाजूला संघमालक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान माळुंग इंगळेचे संस्थापक अध्यक्ष अनिल आबा वाळके आणि राजेंद्र बाप्पू इंगळे इनामदार यांच्या मालकत्वाची टीम आज बॅटिंग करताना पाहायला मिळते. प्रतिष्ठा संघ मालकांची पणाला आहे. तर दुसऱ्या बाजूला अमित भाऊ कोकणे मर्चंट नेव्ही, प्रवीण शेठ वायकर संस्थापक धर्मवीर संभाजी युवा मंच, बापूसाहेब खुटवड अध्यक्ष धर्मवीर संभाजी युवा मंच. आणि इथं बॅटची कडा मुन्ना बात. मोठी विकेट, मोठा धक्का. मुन्ना शेख बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद डीसे. पलीकडेच्या ऍडव्हर्टायझिंगमेंटचे बोर्ड लावलेले आहेत. प्रेक्षक त्याच्यावरती रेळून बसलेले आहेत. त्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडं सहकार्य करा. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण संपन्न करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आपण
पाठीमागच्या बाजूला त्या बोर्डला रेळून बसू नका. मॅचचा आनंद तुम्ही सावलीतून जरूर घ्या, परंतु प्रेक्षकांना विनंती आपण त्या बोर्डवरती कुणी रेळून बसू नका ही आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्याला आग्रहाची विनंती आहे. विनंती केल्या ते थोडंसं सहकार्य करा. उद्या शेवटचा अंतिम दिवस होणार आहे, त्यामुळे उद्या देखील त्या ॲडव्हर्टायझिंगमेंटची या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ठेवणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आपण त्याच्यावरती रेळून बसू नका ही आपल्याला कमिटीच्या वतीनं आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 4 षटकांचा खेळ संपला मंडळी. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. मॅच आली आहे शेवटचे 12 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. पैसा वसूल मॅच होणार यात मात्र शंका नाहीये. निलेश ढगेवरती आता जबाबदारी वाढेल. आयडॉल अजून मैदानात मध्ये उभा आहे, तर एका बाजूला नवीन बॅटल तुम्ही मैदानात मध्ये पाहताय. सोमा गायकवाड मॅन फ्रॉम आळंदी देवाची गेम चेंजर म्हणून ओळखले जातात संघाचे, पण आज तो खेळ पाहायला मिळणार का सोमा गायकवाड कडनं देखील. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आता ही उर्वरित 2 डेटवरची षटकं टाकण्यासाठी अशुभाऊ भंडलकर कोणता पत्ता वापरेल, कुणाकडे गोलंदाजी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर आमंत्रित केलंय तुकाराम सावंत, यंग टॅलेंट करेल गोलंदाजी. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय तुकाराम सावंत. तुम्ही पाहताय नाव आहे तुकाराम. खरं तर संत तुकोबारायांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं, तुका म्हणे रणी न पाहुनी कुणी परतुनी. एकदा जर संघर्षामध्ये उतरले तर मागे वळून कधीच पाहू नका. आलेल्या संकटावरती असं तुटून पडा. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. आज कोण इतिहास घडेल आरपीएलच्या या डू ऑर डायच्या मॅच मध्ये, कोण वर्चस्व ठेवणार, कोण स्पर्धेच्या बाहेर पडणार, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संघ मालकांची धडधड वाढली आहे, कारण की हे 12 चेंडू ठरवणार आहे या आरपीएल मध्ये आज कोण टिकेल आणि कोण स्पर्धेच्या बाहेर पडेल. 12 चेंडू 33 धाव्यांची गरज. तुकाराम सावंत असेल का आजच्या मॅचचा हिरो, टाकेल का हे निर्णायक षटक, का निलेश ढगे आणि एका बाजूला सोमा गायकवाड खेळतील मॅच विनिंग पारी. बरीचशी प्रश्नचिन्ह उभे राहिलेत मंडळी. जबा मॅच कडे तुकाराम तयार हो. यावेळेस आपण पाहतोय टॅपचा फटका खेळायचा आहे. लॉंग ऑफ दूरवर येईल. निलेश इंगवले चेंडूवरती आलेत, तिथं आपण पाहतो एक सिंगल येणार आहे. एकेरी धावेंनी चालणार नाहीये. प्रत्येक षटकात खेळायचे 2 ते 3 बिग हिट, तर एका बाजूला 2 ते 3 चेंडू तुकाराम सावंतला देखील निर्णायक टाकायचे. खेड आंबोली काळंदी देवाची धडधड, काळजाचा ठोका, प्रेशर वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. बिग हिट चेंडू आपण पाहतो हवेत. अनिकेत रोडे ओझेल इथं निसटलाय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. बिग बिग षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. जेल कठीण होता मी म्हणेल, परंतु चेंडू अडवण्याचा ट्राय इथं अनिकेतचा फसलेला आहे. एक धावेला महत्व आहे. एका धावेला मी म्हणेल सोन्यापेक्षा जास्त भाव आलाय, कारण की मॅच महत्वाची आहे. यावेळेस अक्रॉस द बॅट गुडघा टेकवत खेळलाय. गुडघा टेक, तमाशा देख, सिक्सर देख, चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मॅच होती कुठं मित्रांनो, मॅच आली कुठं. शेवटचे 9 चेंडू शिल्लक, 20 धाव्यांची गरज. याआधी असाच एक धोका पत्करला होता मित्रांनो खेड आंबोली संघानं, परंतु या चुका पुन्हा करणार का या मॅच मध्ये. एक चेंडू महत्वपूर्ण टाकायचा आहे, तर सोमाची बॅट बोलू लागली मोकेच्या क्षणी. सोमनाथ गायकवाड गेम चेंजर का म्हणून ओळखले जातात. ह्याच फटकेंची ओळख आहे सोमनाथ गायकवाडची आणि अर्धशतक टीमचं कंप्लीट होत आहे. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन 51 धावा आहेत. फुल टॉस आणि इथं देखील चेंडू पोहोचलाय. वाह षटकार शेरान. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मित्रांनो गोलंदाजी करणाऱ्या टीमनं अभ्यास केला होता. मुन्ना शेख आणि निलेश ढगेच्या बॅटिंगचा. पेपर कुणाचा आलाय, पेपर अवघड आलाय सोमनाथ गायकवाडचा. काय बॅटिंग करतोय पठ्ठ्या मी म्हणेल. आणि यावेळेस इथं देखील लागोपाठचा चौथा आलाय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा लागोपाठचा चौथा षटकार. शेरान षटकार.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मित्रांनो, गोलंदाजानं त्याच्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, परंतु जे फटके खेळलेत ना सोमानं ते क्वालिटीज खेळलेत, ओढून मारलेले षटकार आहेत. एक चेंडू फुलटस होता, त्या खराब चेंडूवरती षटकार आला, परंतु गुडलिंगच्या बॉलला देखील सोमनाथनं ओढून षटकार खेळलेत. काय बॅटिंग केली आहे. लोवर फुलटॉस अक्रॉस द बॅट फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक इथे 2 तिथे आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल, सामना सोडणार नाही इतक्या हलक्यात मी म्हणेल. मॅच आली आहे शेवटची, आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक, बनवायच्या 6 धावा. शेवटचा अंतिम षटक, दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लावणारं षटक. 6 चेंडू 7 धावेंची गरज. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही है मैदान के अंदर जो लढा नहीं होता. लढावं लागेल, झुंजावं लागेल. मॅच मानाच्या कर्णकाच्या स्पर्धेत टिकण्याची आहे. मॅच या स्पर्धेत वर्चस्व दाखवण्याची आहे. 6 चेंडू 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो RPL मध्ये आज सत्ता कुणाची असणार. खेड आंबोली का दुसऱ्या बाजूला देवाची आळंदी. डू ऑर डायची मॅच. धडधड वाढली, काळजाचा ठोका वाढलाय. काय होणार मित्रांनो या मॅच मध्ये. पैसा वसूल मॅच. षटक अनिकेत रोडेच्या हातामध्ये आहे, त्यामुळे काही होऊ शकतं, कारण की तो देखील अनुभवी गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगर आहे. तर सोमाची बॅट बोलली एका बाजूला. जनरल वॉर्ड मध्ये असलेला सामना आयसीयू झालाय. व्हेंटिलेटर वरती मॅच. दोन्ही संघ मालकांची, संघ नायकांची, खेळाडूंची धडधड वाढवणारी मॅच आहे. घाम फोडला सोमानं गोलंदाजाला, परंतु आता अनिकेतला कमाल करायची आहे. युवा स्टार म्हणून का ओळखला जातो त्याला सिद्ध करावं लागेल. तर सोमा आपला अनुभव दाखवणार का. हो, पहिला बॉल डॉट, पहिला चेंडू डॉट. मॅच संपलेली नाहीये. मॅच जर आवडली असेल एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजूयात मित्रांनो. पैसा वसूल मॅच. RPLच्या आयोजक कमिटीच्या कष्टाचं चीज झालं मी म्हणेल. आणि इथं देखील डॉट बॉल यष्ट्यांवरनं बॉल गेलाय. पंचांचा इशारा येतोय. लागोपाठचे दोनही चेंडू डॉट. फिरकीचा कोहिनूर हिरा. अनिकेत रोडे देखील पट्ट्या एका बाजूने आता कमाल दाखवतोय. 4 चेंडू 7 धावेंची गरज. ओ इथं देखील डॉट बॉल लागोपाठ तिसरा डॉट. मित्रांनो आता खरंच मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजूयात चारी बाजूनं. काय मॅच पाहायला मिळाली आहे. अनिकेत रोडे का सोमनाथ गायकवाड. यावेळेला तुम्ही पाहता बॅकफुट पंच. तिथं क्षेत्ररक्षक ओझेल दूरवरती राहतोय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार शेरान. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. मॅच आली आहे 2 चेंडू 1 धावेंची गरज. मित्रांनो ह्या धावा देखील टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पाहिले कित्येक वेळा स्वस्तात झाल्यात आणि कित्येक वेळा झालेल्या नाहीयेत. त्यामुळे मॅच संपलेली नाहीये. दबाव आहे दोन्ही संघांवरती. हा प्रेशर दूर करणारा षटकार होता मी म्हणेल. सोमाच्या बॅट बंद आलाय. आळंदी देवाची संघ पहिल्या 3 चेंडू मध्ये धडधड इतकी वाढवली होती, परंतु इथं थोडंसं प्रेशर कमी झालं असावं. अनिकेत रोडे फिरकीचा जादूगर का गेम चेंजर सोमा गायकवाड. कोण असेल कोणावरती भारी हा चेंडू ठरवेल. कोण स्पर्धेच्या बाहेर, कोण स्पर्धेच्या दिवसामध्ये आज टिकणार. आणि ओझेल तिथं चेंडू गेलाय सिंगल धावेसाठी. आणि या स्पर्धेत तुम्ही पाहताय विजय मिळवतायत. हार्दिक अभिनंदन टीम पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन, अनिल आबा वाळके साहेब आणि राजेंद्र बाप्पू इंगळे यांच्या मालकीची टीम. या स्पर्धेत स्थान त्यांचं निश्चित राहील. हार्ड लक टीम दुसऱ्या बाजूला
स्वर्गीय शरद भाऊ शिंदे व स्वर्गीय सचिन शेटबाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन टीम, तुम्ही देखील RPL 2024 मध्ये आतापर्यंतचा प्रवास खरं तर सुंदर राहिला. हार्ड लक, तुमचं देखील मनापासून कौतुक असणार आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा. चला, यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामन्याचा टॉस या ठिकाणी होईल आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत. थँक्यू.